12 सप्टेंबर 2025 तो मी नव्हेच हे मराठी नाटक बघितलं. प्रभाकर पणशीकरने काम केलेलं सुंदर आहे नाटक. थोडक्यात किती नालायक माणूस असतो, म्हणजे ज्याचं काम केलंय त्यांनी, त्याचं एक नाव नाहीच, 7-8 कॅरेक्टर्स, म्हणजे 7-8 नावं बदलून तो लोकांना कसं फसवतो याच्यावर आहे ते नाटक. आणि लोक पण म्हणजे चौकशी न करता किंवा विचारपूस न करता, अवेअरनेस न दाखवता कसं लगेच बळी पडतात त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. सुंदर आहे नाटक. थोडक्यात एक म्हणजे कोर्टाचा सीन पासून सुरू होतं की एक लखोबा लोखंडे नावाच्या माणसाला पकडून आणलेलं आहे आणि त्याच्यावर आरोप असतात खूप जणांनी केलेले की ह्यांनी आम्हाला असं फसवलं, तसं फसवलं, तसं फसवलं, आणि पूर्ण वेळ ते कोर्ट चालू राहतं आणि अल्टिमेटली म्हणजे शेवटी म्हणजे कोर्टाला पटतं की हाच, आणि त्याच्यावर जवळ मग पुरावेही सापडतात सगळे त्याच्या पेटीमध्ये, गोष्टी काही काही कागदपत्र, की हाच माणूस आहे की ज्यांनी 10-12 वर्षात वेगवेगळी नावं बदलून वेगवेगळ्या लोकांना आणि बायकांना त्यातल्या त्यात त्यांच्याबरोबर लग्न केली, कोणाबरोबर तसाच राहून असं फसवलंय, आणि काही जणांपासून त्यांना मूलबाळ पण झालंय. आणि मग त्याला सक्त मजुरीची 14 वर्ष सजा होते. तर मग जज पण तेच म्हणतात की त्यांनी तर फसवलंच आहे, पण इतर लोक सुद्धा कसे जे फसल्या गेलेत तर ते एज्युकेटेड आहेत, वेल एज्युकेटेड आहे, आणि तरी पण असे फसले गेलेत. तर थोडक्यात आधी एक म्हणजे तो एक मुसलमान असतो आणि तो कान टोचून घेतो हिंदू, कुठेतरी त्याने थोडंसं इंग्लिश पण शिकून घेतलं असतं, जरा ऍक्सेंट वगैरे, की फॉरेनला जाऊन आलाय वगैरे म्हणून. तर पहिल्यांदा त्याचं घरात जेव्हा तो ऍक्च्युअल मुसलमान असतो तर त्याचं 18 वर्षीच लग्न झालं असतं आणि त्याच्यापासून त्याला 2 मुलं असतात. त्याच्यानंतर तो जो गायब झाला असतो घरातनं, तर त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी, म्हणजे आधी एका वधूवर सूचक मंडळातनं एका बाईशी लग्न केलेलं असतं, आणि मग नंतर तिला म्हटलं असतं की माझा कोणीतरी भाऊ आहे परांजपे म्हणून बंगलोरला, आणि ऍक्च्युली अरविंद परांजपे बनून त्यांनी अजून एका बाईला फसवलं असतं, तिच्याशी लग्न केलं असतं. नंतर एका माणसाला लाच म्हणजे नोकरी देतो म्हणून तसं फसवलं असतं. नंतर एक याची बाई असते भजन कीर्तन करणारी त्र्यंबकेश्वरला, तर तिची मुलगी म्हणजे मुरळी म्हणून ती असते खरं तर, पण तिने त्याच्यातनं म्हणजे मुक्त झालेली असते, तर तिच्या मुलीला पण फसवतो आणि एकदा सज्जनगडला घेऊन जातो म्हणून जातो तर गायबान. प्रत्येकाच्या वेळेस त्यांच्याकडनं पैसे लाटणं, त्यांच्या अंगावर सोनं घाला अमुक म्हणजे असं करून मग ते शेवटी लंपासून जायचं पैसे आणि सगळे दागिने वगैरे घेऊन. नंतर एका शाळेत मास्तर असतो, तर शिकवत असतो, आणि तिथे मग तो पकडला जातो. म्हणजे तिथे जेव्हा त्या एका मुलीला फसवलेलं जिचं वधूवर सूचक तिचा भाऊ बघतो आणि तो ओळखतो की हाच आहे तो, आणि तो त्याचा पाठलाग करतो आणि पोलिसाला सांगून त्याला म्हणजे पकडून घेतात आणि आणतात, आणि मग त्याच्यावर खटला चालतो. तर तो अजूनही हेच सांगत असतो की मी लखोबा लोखंडे आहे, मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे, आणि त्याची एक कोण बायको म्हणून पण आलेली असते तिथे, म्हणजे तिलाही त्यांनी फसवलेलं असतं. म्हणजे आता रिसेंटली आणि तो म्हणजे तिला विचारलं तर तो म्हणतो, ती सांगते की माझ्याबरोबर 10 वर्ष आहे, आणि ते व्यापारानिमित्त असे बाहेर जात असतात. म्हणजे जेव्हा तो मुसलमान म्हणून बाहेर पडला असतो त्यानंतर ह्या निपाणीच्या बाईशी, म्हणजे कारण तिचं तंबाखूचं शेत असते, खाऊन पिऊन सुखी असते, 5 पोरं झालेले असतात त्यांना, म्हणजे थोडक्यात तिच्याबरोबर राहून तो बाकीचे हे 1-1, 2-2 वर्ष हे असे धंदे करत फिरत असतो आणि कोणाला थांग पत्ता लागत नाही, पण शेवटी तो पकडला जातो. तर सुंदर प्रेझेंटेशन केलंय, सांगताना तो इतका बेशरम सारखा आणि इतकं सुंदर म्हणजे ऍक्टिंग केली ना, असं वाटतं गळा धरून मारावा त्याला. छान नाटक आहे, सुंदर आहे.